धनतेरसपासून पुढचे जे व्लॉग्स आहेत ते आत्ता इथून पुढे येतील. कारण दिवाळी झाली, दिवाळीची सगळी गडबड. त्यानंतर मग आम्ही गावी गेलो आणि गावी गेल्यावर माझा पूर्ण आवाज बसला. सो आत्ता कुठे जरा बऱ्यापैकी माझा आवाज निघतो आहे. सो इथून पुढे आता सगळे व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. सो हा व्लॉग आहे नरक चतुर्दशीचा. इथे देवांशला मस्त मी उटणं लावून घेतलं, त्यानंतर त्याची छान ओवाळून घेतलं त्याला. मग घरातली बाकी कामं करून घेतली. तूप कढवायचं होतं म्हणून लोणी काढून घेतलं. छान असं लोणी, मीही माझ्याकडे बीटर आहे त्याने पटकन निघतं आणि भांडी पण जास्त भरत नाही. सो मी यानेच लोणी काढते. त्यानंतर मग सगळा फराळ भरून घेतला, कारण सगळा गावाकडे न्यायचा आहे, सगळ्यांना डबे द्यायचे असतात. सो म्हणून हे सगळं भरून ठेवलं. साईड बाय साईड इथे पूजेचं सगळं साहित्य मी आणलेलं होतं ते सुद्धा काढून ठेवलं. दुपारी मी अनारसे करायला घेतले. मला अनारसे जमत नाही, पण आईंच्या मार्गदर्शनाखाली मी अनारसे करायला घेतले. त्यानंतर हे सुद्धा ऑफिसमधनं आले. त्यांना आज दिवाळी गिफ्ट आणि काही स्नॅक्स मिळाले होते आणि देवांशला ते उघडून बघायचं होतं. सो यावेळेला अशी बेडशीट्स मिळाले 2. आणि संध्याकाळचं हा व्ह्यू दिवाळी असेपर्यंत हे बघायला मला फार आवडतं. त्यानंतर परत आम्ही शॉपिंगला गेलो, तिकडनं आलो. त्यानंतर मी घरातला सगळा पसारा आवरला, कारण उद्या आहे लक्ष्मीपूजन आणि त्यासाठी म्हटलं सगळं घर आज छान आवरून घेऊ. ओटा पण छान धुवून घेतला आणि त्यानंतर मग एक कोण आणला होता मेहंदीचा. सो छोटीशी मेहंदी काढली. इथे देवांच्या आतूंसाठी सगळ्यांसाठी साड्या घेऊन आले मी. मला मेहंदी काढता येत नाही, सो असंच छोटंसं गोल करून अशी मी मेहंदी काढली आणि देवांशचं पण सुरू होतं मला पण काढ. सो त्यालासुद्धा असं देवांश नाव काढून दिलं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.